भगवत कृपा उपस्थित आहे. आपण सगळे मिळून भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महात्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने व कळमना वस्तीतील सर्व सेवकाच्या सहकार्याने ही बैठक चालू झाली आहे. या बैठक चालू झाली आहे. ही बैठक श्रीमानजी आनंदरावजी सोनवानी यांची इथं चालू आहे. त्या सृष्टीचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा गुरुदेवजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे. तिलाही माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष गीताबाई वैद्य यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक बंधू श्रीमान सुधाकरजी वाडीवासने यांना माझा नमस्कार. तसेच गट नंबर 3 चे कार्यकर्ता हेमराजजी वैद्य यांना माझा नमस्कार. तसेच या भागातील ज्येष्ठ सेवक राजूभाऊ गोरखडे यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीला लाभलेले ज्येष्ठ सेवक सेविका कार्यकर्ता मुलाबाळ सगळ्यांना माझा नमस्कार. पण या मार्गात जो येतो तो दुःखी येतो, सुखी कोणी येतो. नालायक असेल येतो तर त्याची काही किमती होणार नाही. कारण की आजच्या घडीला लाखोच्या संख्येनं सेवक आले. आज बाबाच्या सेवकाची संख्या खूप आहे. पण सेवक म्हणून बोटावर मोजण्या इतकीच आहे. खूप सेवक आहे पण काही कामाचे नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून सेवक बांधवांनो सेवक बनून राहा. खूप मोठे नको बना. जेवढे सेवक बना बाबाचे तेवढंच चांगलं. सेवक म्हणजे सेवा करणं. आपण कितीपत बाबाची सेवा करू शकतो किंवा सेवकाची सेवा करू शकतो हेच आपल्याला पाहायचं आहे. कारण की भगवंत त्यातच आहे. बाबा म्हणत होते जर सेवक बाबाच्या घरी आले तर बाबा म्हणे माझे भगवान आहे. आपण का म्हणतो सेवक आले तर हे आपल्याला ठाऊक. म्हणून सेवकाने त्यांना भगवान सारखे समजा तरच आपली परिस्थिती ठीक आहे. बाबांना आपण सर्वच बाबाला सगळं काही मानतो. सगळेच जण मानतात. मी बी मानतो असं नाही पण कमी नाही मानत. सगळेच मानतात. पण आपण बाबाला का देतो? कोणाला मुलगा पाहिजे, कोणाला घर पाहिजे तर कोणाला वावर पाहिजे तर कोणाला मोटार पाहिजे तर कोणाला कार पाहिजे. पण आपण बाबाला का देतो? ते मागण्यापेक्षा बाबाला देणं शिकत तर भगवंत तुम्हाला बरोबर देते. पण आम्ही देणं शिकत. बाबांना धन नाही मागितलं, दौलत नाही मागितली, तुम्हाला काहीच नाही मागितलं. बाबांना तुम्हाला सगळं दिलं. बाबांना फक्त तुम्हाला सत्य मर्यादा प्रेम सांगितलं. हेही आमच्यानं देणं होत. म्हणून बाबाने जेवढं जमते तेवढं देण्याच्या प्रयत्नात राहा. भगवंत तुम्हाला कधीच कमी करत नाही. पण आमच्या देण्याची वृत्तीच नाही, फक्त मागण्याची वृत्ती आहे. हे पुरातन काळापासून चालत आहे ना आजही चालत आहे. म्हणून देणं मागण्यापेक्षा देणं शिका. यात मोठा अनुभव आहे. म्हणून सेवक बांधताना माझी विनंती आहे खरंच देणं शिका. तुम्हाला सांगू इच्छितो एक उदाहरण बाबाच्या काळातील. बाबा असेच सेवकांना घेऊन चर्चा बैठक करत होते घरी. त्यांचा मुलगा मनोभाऊ शिक्षण शिकत होता. वरच्या वर्गात होता. मॅट्रिक नंतरचे त्यांचे शिक्षण होतं. त्याला वाटत होतं का माझे वडील का घेऊन बसतात. त्यावेळी छोटे छोटे घरं होते, छोटी छोटी जागा होती. त्यात बाबा बसायचे आणि तिथं तो म्हणायचा माझा अभ्यास होत नाही ना का बाबा इथं बसते.
एवढे हे घेऊन बसतात आणि हे करतात. एक दिवस त्यांना तसंच बाबाला म्हटलं की का बाबा माझा अभ्यास होत नाही, काही होत नाही. हे शब्द भगवंतांना ऐकले, भगवंताला नाही पसंत पडले, कारण की ते भगवंताची चर्चा बैठक होती. तर मनोजी एक दिवस अचानक तब्येत खराब झाली. त्यांनी बाबाने डॉक्टरला दाखवले. बाबा डॉक्टरला सांगितलं का धनुर्वाद आहे. तर धनुर्वादाच्या व्यक्ती जास्त वेळ जगू शकत नाही. मग बाबाला वाटलं इथं जवळपासच्या दवाखान्यात धनुर्वाद सांगितलं म्हणून आता मेडिकलला भरती करायला नाही. नवीन ॲटो सांगितलं. तो घरून निघाला. समोर जसं हनुमंदिराचं मंदिर पडलं तिथे ॲटो बंद. एक वेळा झालं, 2 वेळा झालं, 3 वेळा झालं. तेव्हा बाबा भावरले त्याच्यावर, तुला कोणाच्या जीव घ्यायसाठी ॲटो चालवते का म्हणे. 3 वेळा झालं नाही, हा मुलगा मेला तर का फायदा म्हणे ॲटोच्या. त्याच्यावर थोडेसे भावरले बाबा. पण बाबांना पुन्हा हे जिथं त्यांनी सांगितलं का नाही दादा माझ्या नवीन ॲटो आहे, पण काहून बंद पडते हेच माहिती. मग बाबांना पुन्हा जयगुज केला. तिथं ॲटो चालू झाला. ॲटो पोहोचला. दवाखान्यात गेला. मोठे मोठे डॉक्टर तपासायला लागले. चेक केला. चेक केल्यानंतरही बाबा त्यांना विचारायला लागले तर यांना काय झालं, या मुलाला काय झालं. नाही म्हणे क्रिटिकल केस आहे, याला काही हे नाही, त्या याचं काही खरं नाही. पण बाबांना धैर्य सोडले नाही. बाबाच्या लक्ष सगळं भगवंताकडे होतं. त्याला म्हणाले बसले डॉक्टर काही इंजेक्शन द्यायला लागले किंवा गोळी द्यायला लागले तर बाबा म्हणत होते त्याला काही द्यायचं नाही. तुम्ही जेवढी सांगत ना त्याला काय झालंय तोपर्यंत काहीच द्यायचं. असं कदाच एकदम केस मोठ्या डॉक्टरपर्यंत गेली. मोठा डॉक्टर म्हणाले बसला त्यांना दवाई देऊ द्या. नाही म्हणते दवाई द्यायची, काय झालं हे सांगा पाहिजे, मग दवाई द्या. असं करता बराच वेळ निघून गेला. मग काही वेळानंतर ते बाबाला म्हणाले, बाबा म्हणाले राहिले बाबा मुलाला म्हणाले बसला का मनोज चाल आपली काही तर दवाई पाणी होत नाही. तर मुलगा म्हणते ठीक आहे बाबा. मग बाबा गेले. त्या मोठ्या डॉक्टर माझ्या मुलाला सुट्टी द्या. बाबा तुम्ही पागल आहात का म्हणते, त्या मुलाची तब्येत क्रिटिकल आहे, तुम्ही सुट्टी नंतर मी लिहून देतो म्हणते. तुम्ही मूर्ख हा म्हणते बाबा. बाबा का म्हणते मी महामूर्ख म्हणूनच मी सुट्टी मानतो. खरंच बाबांना लिहून दिला आणि सुट्टी घेतली ना. पोराला म्हणते चाल म्हणू आपण. डॉक्टर लोक पाहून राहिले. फक्त मुलाच्या हातही ना धरला. मुलगा उठला आणि चालला. भगवत शक्ती कमी नाही, पण आपण स्वतःला कमी पकडले आहे म्हणून असं करू नका. ही भगवत शक्ती खूप जोरदार आहे. आजपर्यंत कोणीही हिला पकडू शकलं नाही. पण त्याच्या आणि सेवकांनी आजही विचार केला. मनात आला तसंच करतो, हे करतो, असं करू नका. तसेच आता सुधाकर भाऊना सांगितलं षष्टीच्या हवनाचं. षष्टीचं हवन असं ते सुधाकर भाऊला माहित असेल का हे षष्टीचे हवन सोडून 15 ऑगस्टला काही दिवस हवन करण्यात आलं. काही दिवस केल्यानंतर एक दिवस अशी परिस्थिती झाली का बाबाच्या शरीराला अंगार पेटल्यासारखी असं काऊन होते. म्हणून त्यांना आपले पाहिजेही भाव घालवले. बाबा कोण काही चूक केली का, चूक झाली असेल तर सांगा. खरं हे माझ्याना सहन होत नाही, असं माझ्या अंगावर पेटल्यासारखं वाटतं. तेव्हा पायटे भाऊ बसले होते. त्यांच्या घरवाल्या बी होत्या. त्यावेळेस मोठा भाऊ उठला ना. चूक नाही तर का म्हणते, ते चूक नाही तर आपण भगवंताची प्राप्ती षष्टीला केली ना, आपण 15 ऑगस्टला करून राहतो. ते कुठे बरोबर आहे म्हणते. मग षष्टी जाऊन सगळं त्याच वेळेस त्या पाचही भावांना माफी मागितली. त्याच वेळी बाबाची अंगार कमी झाली. म्हणून तेव्हापासून हे हवन षष्टीलाच होत आले.
पण कालांतराने 2005 मध्ये यांची थोडीशी फुटाफूट झाली. बाबांना म्हटलं होतं तर राखीपासून 5 दिवसांना षष्ठी येते. पण हे कोणासाठी म्हटलं होतं का ज्या लोकांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, काही समजत नाही, या लोकांना कोण्या शब्दात सांगायचे. आजही पुरातन काळातील आहे का ज्योतिबाजून 8 दिवसांना ज्योतिबाजून 5 दिवसांना नागपंचमी येते, 8 दिवसांना अजून कोणता तरी सण येते, 7 दिवसांना अजून त्याच्यानंतर असे दिवसच चेक केले आहे. पण तेही दिवस कमी जास्त होतात. हे लक्षात ठेवा, मराठी महिन्यामध्ये कमी जास्त होतात, मागपुढं होतात. त्याचप्रमाणे बाबांना षष्ठी सांगितली, श्रावण वद्य षष्ठी. त्याचप्रमाणे हे दिवस मराठी महिन्यात कमी जास्त होतात. त्यामुळे षष्ठी कमी जास्त होते. बाबाही पाहत होते त्यावेळेस षष्ठी कोण्या दिवशी येते म्हणून. आजही षष्ठी जेवण षष्टीला व्हायला पाहिजे, पण मी अशी जबरदस्ती करत नाही तुम्ही करा म्हणून. तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्याने किंवा ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करा. फक्त मी षष्टीचा अनुभव सांगायचा फक्त का श्रावण वद्येला षष्ठी बाबांना म्हटलं असं नाही. 6 दिवस कुठेही लिहिले नाही, फक्त सांगितलं ज्यांना समजत नाही त्यांच्याकरता. पण श्रावण वद्य षष्टीला षष्टीचे हवन घडवावे. त्या काळातील मंडळाचे पुस्तकात आहे, पिंकीचेही पुस्तक आहे, मोठं पुस्तक आहे, त्यामध्ये वाचा. त्यामध्ये लिहिलं आहे का श्रावण वद्येला षष्टीचे हवन आपापल्या घरी घडवावे. म्हणून मी सांगू इच्छितो का बाबा रे का तुम्हाला वाटेल तसं करा. मी असं म्हणत नाही, मला जे पटते ते मी करीन. मला बाबाचं जे योग्य वाटलं ते मी जरूर करेन. कोणी काही म्हणे मला त्याकडे काही पाहायचे नाही. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. बोलण्याच्या वेळात काही चूक झाली असेल तर मला भगवान बाबा हनुमानजी क्षमा करतील. तसेच माझे सद्गुरू महान त्यागी बाबा धुंदेवजी क्षमा करतील. तसेच माझे वाराणसी आई सुद्धा मला क्षमा करेल. आजच्या बैठकीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सेवक, कार्यकर्ता, सेवक, सेवकी, मुलं बाळ सुद्धा मला क्षमा करतील. नमस्कार.